महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सहप्रभारी शांभवी शुक्लाजी, मेहरजी चोपाने आहेत, आमचे सगळेच इथं पदाधिकारी आहेत, प्रशांत पारवे आहेत, आमचे स्वप्नील गोयर आहेत आणि सगळेच इथं दीपक पाठक स्थानिक सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत. आजची पत्रकार परिषद घेण्यापूर्वी परवाच आपल्या शहरामध्ये एक दुःखद घटना घडली. गावदेवी परिसरामध्ये भीषण आग लागली आणि त्या आगमध्ये 2 जणांचा मृत्यू झाला. सर्वप्रथम मी स्वरूप शिंदे आणि काळू गाडेकर या 2 जणांचा मृत्यू झाला आणि 3 लोक गंभीररित्या जखमी आहेत. आणि ज्यांचा मृत्यू झाला त्यांना मी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने आदरपूर्वक श्रद्धांजली वाहतो आणि त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची ईश्वरचरणी शक्ती द्यावी अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. आणि सरकारला देखील विनंती करतो की त्यांना भरघोस अशी मदत त्यांच्या कुटुंबियांना करावी अशी युवक काँग्रेसच्या वतीने मागणी आणि विनंती देखील सरकारला करतो. आजची ही पत्रकार परिषद घेण्यामागचा आमचा हेतू असा होता की ठाण्यामध्ये आणि संबंध महाराष्ट्रामध्ये मुंबई वगळता 28 महापालिकेमध्ये आम्ही आवाज महाराष्ट्राचा हे अभियान राबवत आहे. आज आपल्या शहरामध्ये आवाज महाराष्ट्राचा ठाण्याच्या परिवर्तनाचा हे अभियान आम्ही आज ठाण्यामध्ये राबवत आहे. वास्तव पाहिलं तर आता वर्षभराने किंवा 2 वर्षांनी 3 वर्षांनी कुठलीच निवडणूक नाही आहे. लोकसभेची निवडणूक 3 वर्षानंतर आहे, विधानसभेची निवडणूक 3.5 पावणे 4 वर्षांनी आहे. आणि कुठलीही निवडणूक नसताना, कुठलाही मतांचा अजेंडा नसताना हे अभियान आम्ही संबंध महाराष्ट्रामध्ये राबवत आहोत. आणि पुढच्या 1-2 वर्षामध्ये हे अभियान आम्ही संबंध 28 शहरांमध्ये तळागाळापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न आमचा असेल. या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक प्रभागामध्ये, प्रत्येक वॉर्डामध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक वस्तीमध्ये, बिल्डिंगमध्ये आणि झोपडपट्ट्यांमध्ये जिथं जिथं युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना जाता येईल तिथं युवक काँग्रेसचे पदाधिकारी पुढचे वर्षभरामध्ये जातील. स्थानिक समस्या काय आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतील आणि त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न हे महापालिकेच्या माध्यमातून असू दे, सरकारच्या माध्यमातून असू देत, वेळ पडली तर आंदोलन असू देत आणि रस्त्यावरची लढाई असू देत. आणि ह्या पद्धतीने आम्ही हे अभियान येणाऱ्या काळामध्ये राबवत आहोत. या अभियानाच्या बरोबरच आम्ही गीग कर्मचारी न्याय अभियान आम्ही याच अभियानांतर्गत राबवत आहोत. श्रमिक अभियान राबवत आहेत. आपण पाहिलं असेल की गीग वर्कर जे आहेत, झेप्टो, झोमॅटो, स्विगी, पोर्टर अशा वेगळ्या सुविधा आपल्या शहरामध्ये, ब्लिंकिट असेल, बिग बास्केट असेल, अशा अनेक सुविधा आपल्या शहरामध्ये आता लोकांना सवय झालेली आहे की घर बसल्या अनेक गोष्टी आपण मागवून घेतो. पण मागवून घेत असताना जे आपल्या दारापर्यंत डोर स्टेप डिलिव्हरी जे येणारा युवक असेल त्या बाबतीमध्ये आपल्या मनामध्ये कुठलीही आपुलकीची किंवा संवेदनशीलता किंवा कुठली सन्मानाची भावना नसते. ते युवकांचं रजिस्ट्रेशन संबंध ठाण्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आम्ही करू. आणि महाराष्ट्रामध्ये याचं काम गेल्या 1 महिन्यापासून सुरू आहे. सुरू असताना आमच्या निदर्शनास असं आलं की कंपनीकडून प्रचंड त्यांना कुठल्याही कायद्यामध्ये बसत नसताना देखील प्रचंड त्यांना मानसिक हॅरॅसमेंट होते आणि कामाचे देखील हॅरॅसमेंट होते. त्यांना कुठलाही इन्सेंटिव्ह मिळत नाही. मिळाला तर इन्सेंटिव्ह मिळण्यासाठी त्यांना 16 तास काम करावं लागतं. कधी आपलं 1 वेळचं जेवण देखील ते लोक जेवत नाहीत. आणि सहज एखादा डिलिव्हरी आपल्या समोरून गेला तर आपल्याला त्याबद्दल फार काय वाटत नाही. पण जेव्हा आपण त्यांच्या वेदना जाणून घेतल्या तर किती मोठ्या त्रासामध्ये आहेत, मानसिकरित्या ते किती त्यांचं खच्चीकरण होत आहे हे सगळं आपल्याला समोर येतं. तर आमची मागणी अशी आहे की ह्या संदर्भामध्ये देखील राज्य शासनाने कायदा करावा आणि त्यांच्या वेतनाचा विषय असेल, त्यांच्या कामाचा विषय असेल, या सगळ्यांकडे लक्ष द्यावे. जर एखाद्या ग्राहकाने चुकून एखाद्याची तक्रार केली तर त्या कंपनीची त्याची ID परमनंटली ब्लॉक होती आणि अशा पद्धतीने एकदा ब्लॉक झाली ID तर तो त्या कंपनीमध्ये परत काम करू शकत नाही किंवा त्या कर्मचाऱ्याला कुठल्याही बाबतीमध्ये त्याची हिअरिंग होत नाही, त्याची सुनावणी होत नाही, त्याचं म्हणणं देखील एक वेळा ऐकून घेतलं जात नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये कोणावरती अन्याय होतोय ही भावना कंपनीच्या मनामध्ये बिलकुल नाही आहे.
कंपनी फक्त पैसे कमवण्याच्या हेतूने काम करत आहे, पण जे आपले कर्मचारी आहेत, ज्यांच्या जीवावरती सगळी कंपन्या चाललेल्या आहेत, त्यांचा विचार होत नाही आहे. त्या देखीलसाठी आम्ही येणाऱ्या काळामध्ये लढा लढतोय. सफाई कर्मचारी असतील किंवा आरोग्य कर्मचारी असतील, या सगळ्यांच्याच अशा पद्धतीने लढा या अभियानाच्या माध्यमातून येणाऱ्या काळा आम्ही लढण्याचा प्रयत्न करत आहोत. मला आपल्याला सांगायचं आहे की ठाण्यामध्ये आज आमचा एकही नगरसेवक नाही आहे आणि भविष्य काळामध्ये अशी परिस्थिती नसायला पाहिजे. आज महाराष्ट्र युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून आज युवक काँग्रेस पुढच्या 4.5 वर्षाची तयारीच्या कामाला आजपासून लागलेली आहे आणि भविष्यामध्ये हीच आमची पिढी ठाण्याच्या महापालिकेमध्ये सगळं नेतृत्व करण्यासाठी सक्षम असेल. त्यासाठी तळागाळापर्यंत गेलं पाहिजे, लोकांची कामं केली पाहिजे आणि ह्या अभियानाच्या माध्यमातून या सगळ्याची दखल दिल्लीपासून राज्याची आमची नेतृत्व आहे, दिल्लीचं नेतृत्व आहे आणि स्थानिक नेतृत्व आहे, या सगळ्यांचं लिंकअप ॲप बेस्ड सगळं काम आहे. हे आपल्या सगळ्यांसमोर मी मांडू इच्छितो. आपले काही प्रश्न असतील तर आपण प्रश्न नक्कीच विचारू शकतो. गेल्या काही दिवसापासून दरबार होत जरा पुढे मी बोलता, काय आवाज येत नाही. जी जी माईक द्या. माझा पण आहे. ठीक आहे. गेल्या अनेक दिवसांपासून इंधन दरवाढ असेल किंवा गॅस दरवाढ आहे, सगळ्यात जास्त परिणाम हा ग्रामीण भागामध्ये होतोय. मात्र मुख्यमंत्री असं म्हणतात की कुठल्याही प्रकारचा तुटवडा जो आहे तो होऊ देणार नाही. मात्र अशा प्रकारचा तुटवडा आता ग्रामीण भागांमध्ये युवक काँग्रेस कशा प्रकारे सर्वसामान्यांच्या मदतीला जाऊन जाणार? एकीकडे काटकसर करा असं नाही, मला आपल्याला सांगायचं आहे की आपल्या सगळे आपण कुटुंबवत्सल लोक आहोत. तुम्ही तुमच्या घरामध्ये देखील गॅस वापरता, तुम्ही इथं येण्यासाठी देखील गाडीमध्ये पेट्रोल टाकून आलेला आहात. महागाईची झळ तुम्हालाही बसते, ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यालाही बसते, आम्हालाही बसते. आज आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलं असेल की कांद्याची काय परिस्थिती आहे. अक्षरशः महाराष्ट्रातील गोरगरीब शेतकरी कष्टकरी ढसाढसा रडत आहे, तरीही सरकारला कुठेही डोळ्यातून एक पाणी येत नाही किंवा त्या शेतकऱ्याचं अश्रू पुसण्यासाठी देखील सरकारचा एक मंत्री संवेदनशीलता म्हणून तिथं पोहोचण्याचं काम आतापर्यंत केलेलं नाही आहे. आज गॅसच्यासाठी आमच्या भगिनींनी काय मरमर केली, किती तास लाईनमध्ये उभा राहिल्या, ब्लॅकने किती वेळा सिलेंडर घेतला, हे सगळं आपल्या डोळ्यासमोर आहे. मधूनच या सगळ्या 5 राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर देशाचे पंतप्रधान प्रकट होतात आणि ते देशवासियांना नेहमीप्रमाणे सांगतात की तुम्ही परदेशवाऱ्या बंद करा, डिझेल पेट्रोलचा वापर कमी करा, घरातून ऑनलाईन काम करा. अशा पद्धतीचं ते वर्गना करतात आणि स्वतः दुसऱ्या दिवशी गुजरातमध्ये मोठा रोड शो करतात, हजारो गाड्यांचा ताफा घेऊन तिथं पोहोचतात. ते होते ना होते तोपर्यंत ते परदेशवारीला जातात, पुन्हा येतात, पुन्हा जातात आणि ह्या देशवासियांच्या 150 कोटी देशवासियांना खरोखर म्हणजे लाज वाटायला पाहिजे. एकीकडे तुम्ही देशातील नागरिकांना सांगता की तुम्ही काटकसर करा आणि तुम्ही इटलीच्या पंतप्रधानांना मेलोडी चॉकलेट देता आणि खऱ्या अर्थाने हे महागाईचे मेलोडी चॉकलेट आहे. हे देशाच्या 150 कोटी नागरिकांच्या कानाखाली लावल्यासारखं आहे आणि देशवासियांनी सुद्धा हे लक्षात ठेवलं पाहिजे. याचा निषेध आम्ही वेळोवेळी करतोय. प्रत्येक पेट्रोल पंपावरती आम्ही मेलोडी चॉकलेट घेऊन जनजागृती करतोय. आम्ही आता तुम्ही पाहिलं असेल की नीटचं प्रकरण झालं, NTA नावाची संस्था आहे, त्या माध्यमातून एक नीटचा पेपर लीक करण्यात आला. आजपर्यंत सरकारच्या एकाही आमदारांनी, खासदारांनी, मंत्र्यांनी या बाबतीमध्ये कुठेही ट्विट केलेलं नाही आहे. तर 22 लाख विद्यार्थ्यांचं अश्रू पुसण्याचं किंवा त्यांचं काय करण्याचं त्यांनी कुठे काम केलेलं नाही आहे. जेव्हा 22 लाख विद्यार्थी परीक्षेला बसतात तेव्हा त्यांच्या पाठीमागं त्यांचे 2 आईवडील देखील असतात. एखाद्या कुटुंबामध्ये नातेवाईक कोणी दगावला तरी त्या आईवडील म्हणतो की माझ्यापैकी दोघांपैकी एक कोणीतरी त्या दुःखात आपण सामील होऊया, कारण का आपला मुलगा किंवा मुलगी नीटची परीक्षेची तयारी करताय. आपल्या कुटुंबामध्ये एखादा लग्न समारंभ जरी असला तरी कुटुंबातील एकच व्यक्ती त्यामध्ये जातो, कारण का नाही आपला मुलगा मुलगी नीटची तयारी करतोय. आई वडिलांची मोठी स्वप्न असतात, विद्यार्थ्यांची मोठी स्वप्न असतात की आपला मुलगा आपली मुलगी डॉक्टर झाली तर आपण आयुष्यभर जे काबाड कष्ट केलेलं आहे, आयुष्यभर आपण घाम गाळलेला आहे, आपल्याला कुठेतरी चांगले दिवस येतील म्हणून ह्या सगळ्यामध्ये आपण त्याग करत असतो. पण जेव्हा 22 लाख विद्यार्थ्यांना हे कळतं की आपला नीटचा पेपर लीक झालेला आहे तेव्हा ते मानसिकरित्या कोलमडले, मानसिकरित्या ते खच्चीकरण त्यांचं झालं आणि खऱ्या अर्थाने 2-2, 3-3 वर्ष विद्यार्थ्यांनी ह्या सगळ्याची प्रक्रियेची तयारी केलेली होती. ते कुठेतरी त्यांचं मनोबल खचलेलं आपल्याला पाहायला मिळालं असेल. आज विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका आहे की आज पेपर लीक होऊ शकतो.
तर उद्या चेकिंगमध्ये काय प्रॉब्लेम होऊ शकत नाही का, असं संभ्रम लोकांच्या मनामध्ये. आपण सगळ्यांना मला सांगायचं आहे की आपल्या शहरामध्ये राज्यामध्ये ऑनलाईन लॉटरी चालते, मटका चालतो. मटक्याचा आकडा कधी कुठल्याला बघितलाय का आपण? पण एवढी मोठ्या संस्थेच्या माध्यमातून 22 लाख विद्यार्थ्यांचा हिताचा जो विषय होता, एवढ्या हाय सिक्युरिटी लेवलला जे काम व्हायला पाहिजे, नीटचा पेपर फुटतो, हे आपल्या देशासाठी काळिमा फासणारी गोष्ट आहे. मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. आणि या देशामध्ये महागाई वाढत चाललेली आहे, डॉलरचा भाव वाढत चाललेला आहे, रुपये घसरत चाललेला आहे. हेच देशाचे पंतप्रधान जेव्हा 2014 आधी भाषण करत होते तेव्हा हे सगळ्या बाबतीमध्ये उलटं बोलत होते. पण आज देशवासियांना मला सांगायचं आहे की या देशातील तरुण जागरूक आहे. एका मुलाने US मध्ये बसून काँग्रेस जनता पार्टीचं फक्त पेज काढलं तरी या सरकारला घाम फुटला. या सरकारच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. जेव्हा हे युवक आहेत, हे जेव्हा जागृत झालेले आहेत, पण हे जेव्हा रस्त्यावरती उतरतील तेव्हा या सरकारला हे देशामध्ये कुणीही ठेवणार नाही. या देशामध्ये सत्तांतर होणार हे अटळ आहे. पण आजच्या घडीला महागाई असेल, बेरोजगारी असेल, हे ज्वलंत प्रश्न आहेत. मी आपल्या माध्यमातून देखील सांगू इच्छितो की आपण देखील ह्या सगळ्या प्रश्नांवरती आवाज उठवला पाहिजे. कारण का आपल्या घरामध्ये देखील कोणी मुलगा मुलगी शिकत असतो, त्याच्या देखील नोकरीचा प्रश्न असतो, व्यवसायाचा प्रश्न असतो. आपल्या घरामध्ये देखील आपण किराणा आणत असतो, डिझेल पेट्रोल भरत असतो, गॅस आणत असतो आणि याची झळ आपल्याला देखील बसत असते. तर आपण सगळ्यांनी देखील जागृत होऊन ही लढाई लढण्याचं काम करूया. जोपर्यंत या सरकारवरती अंकुश बसत नाही, आपल्याला सगळ्यांनी पाहिलं असेल की सिंधू बॉर्डरला दिल्लीला शेतकऱ्यांनी जवळपास 1.5-2 वर्ष आंदोलन केलं आणि तोपर्यंत या सरकारला काही असं वाटलं नाही की आपण त्या शेतकऱ्यांची विचारपूस करावी किंवा काय करावी. जवळपास 750पेक्षा जास्त शेतकऱ्यांचं तिथं निधन पावल्यानंतर, एक प्रेशर झाल्यानंतर सरकारने माघार घेतली. आज नीटच्या परीक्षेमध्ये देखील तसंच आहे. आज 3 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, पण सरकार वाट पाहतंय का अजून विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यानंतर असा कठोर कायदा येईल? तर आमची मागणी अशी आहे की नीट संदर्भामध्ये देखील की एक कठोर कायदा ह्या सगळ्या प्रक्रियामध्ये, शिक्षण प्रणालीमध्ये आणि परीक्षा प्रणालीमध्ये आला पाहिजे. कारण का आपण पाहिलं असेल की या रॅकेटमधलाच कोणीतरी 2024 देखील होता. 24 देखील अशाच पद्धतीची घटना घडली. तेव्हा NTAने या सगळ्याला जबाबदारी स्वीकारायला नाकारली. पण याला फार कठोर शिक्षा नाही आहे, दंड फार किरकोळ आहे, 1.5-2 कोटीचा आहे आणि पेपर एक विकला जातो 20-25 लाखाला आणि 1.5-2 कोटी रुपये भरले की दंडातून 1 वर्षामध्ये 6 महिन्यामध्ये तो व्यक्ती सुटतो. आणि कुठं ना कुठं या सगळ्याच्या प्लॅनिंगमध्ये तो व्यक्ती साईडला होऊन प्लॅनिंग करतो, दुसरे मोहरे पुढे करतो आणि अशा पद्धतीचं रॅकेट संबंध देशामध्ये चालू आहे. तर आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की आम्ही देखील ह्या सगळ्या संदर्भामध्ये येणाऱ्या काळामध्ये तीव्र आंदोलन लढा उभं करणार आहे. पुढच्या काळामध्ये एखाद्याने पेपर लीक करायचं मनात जरी विचार आला तर त्याचा हातपाय थरथरले पाहिजे, असा कठोर कायदा संबंध राज्यामध्ये, देशामध्ये आला पाहिजे, हे आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो. NTAचं म्हणणं आहे की पेपर असा लीक न झाला, काही प्रश्न बाहेर पडले, CBI सिद्ध केलं तर नक्कीच जबाबदारी की पेपर लीक झाला. नाही, मला आपल्याला सांगायचं आहे की 2024 देखील असाच पेपर लीक झाला. CBIकडं हे सगळं प्रकरण दिलं गेलं, पण त्यामध्ये पण काही फार निष्पन्न आलं, फार गोष्टी समोर आल्या असं काही आलेलं नाही आहे. कोणीतरी खालचे प्यादे पुढं करायचे आणि त्यांना अटक करायची. पण मुद्दा हा राहतो की ह्याच्या पाठीमागं कोणतरी मास्टर माइंड असल्याशिवाय किंवा मोठा कोणी सरकारमधला व्यक्ती असल्याशिवाय किंवा कोणी मोठा ब्युरोक्रॅट असल्याशिवाय ह्या लोकांचं हे धाडस होऊ शकत नाही. कारण का कोणाच्या तरी आश्रयाखालीच या सगळ्या गोष्टी होऊ शकतात असा आमचा आरोप आहे. आणि 24ला देखील हाच प्रकार घडला, आता देखील त्याच पद्धतीने कामकाज चालू आहे. मला आपल्याला सांगायचं आहे की महाराष्ट्रामध्ये आदर्श घोटाळा नावाची गोष्ट पुढे आली. काँग्रेस पक्षाचं सरकार महाराष्ट्रामध्ये होतं तेव्हा मुख्यमंत्री अशोक चव्हाण होते. त्यांचं नाव आल्याबरोबर पक्षश्रेष्ठींनी त्यांचा राजीनामा घेतला. त्यापूर्वी शिवराज पाटील चाकूरकरांचं देखील तसंच झालं. कपडे बदलणे मीडियामध्ये 1-2 दिवस बातमी चालली, देशाच्या गृहमंत्री पदाचा राजीनामा घेतला. शिवाजी पाटील निलंगेकर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांच्या परस्पर त्यांच्या मुलीचे 2 मार्क वाढवले, पक्षाने त्यांचा राजीनामा घेतला. मला आपल्याला सांगायचं आहे की आज धर्मेंद्र प्रधान एवढ्या मोठ्या पदावर बसलेले आहेत. 22 लाख विद्यार्थ्यांच्या जेव्हा आपण हिताशी किंवा त्यांच्या स्वप्नाची खेळतो आणि एवढी मोठी लापरवाही होती तर त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. तर काँग्रेस पार्टी
जनता पार्टी जी आहे ती सोशल मीडियामध्ये तुफान व्हायरल होतीये. काँग्रेसपेक्षा देखील त्याचे फॉलोअर्स जे वाढलेले आहेत. त्यामुळे युवा काँग्रेस आता तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी येत्या काळामध्ये काय करणार? नाही, मला आपल्याला सांगायचं आहे की मी कॉक्रोच जनता पार्टीचं ज्यांनी कोणी हा इनिशिएटिव्ह घेतला, पार्टी जरी नाव दिलं असलं तरी ही एक चळवळ आहे जी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाललेली आहे. आणि त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी एक इनिशिएटिव्ह घेतला. त्याला देशातील अनेक बेरोजगार युवकांचा किंवा ज्यांना सगळ्या आशा त्यांच्या संपलेल्या आहेत अशा युवकांचा पाठिंबा मिळतोय. आणि तो एक न्यूट्रल प्लॅटफॉर्म असल्यामुळे कदाचित त्यांना तेवढा प्रतिसाद मिळतोय. आम्ही पॉलिटिकल पार्टी आहे. पॉलिटिकल पार्टीला सर्वसामान्य युवकांचं थोडंसं जॉईन व्हायला किंवा अलाईन व्हायला थोडंसं त्यांचं नकारात्मक दृष्टिकोन असतो. पण एक न्यूट्रल प्लॅटफॉर्म असल्यामुळं कॉक्रोच जनता पार्टीला सगळे इन्फ्लुएन्स होत आहेत, त्यांना पाठिंबा देत आहेत. पण यातून एक सिद्ध होतं की देशामध्ये युवकांच्या मनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राग आहे या सरकारच्या विषयी, या व्यवस्थेच्या विषयी मोठ्या प्रमाणामध्ये द्वेष आहे. आणि तो कुठल्या ना कुठल्या माध्यमातून बाहेर पडत आहे. त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि युवक काँग्रेस आम्ही छोट्या गल्लीतल्या कामापासून ते दिल्लीमध्ये जर एखादी प्रधानमंत्री किंवा केंद्रीय मंत्र्यांनी एखादी चुकीची गोष्ट केली तर प्रत्येक गोष्टीवरती लढाई लढण्याचा आवाज उठवण्याचं काम आम्ही सातत्याने करत आहोत. या देशातील युवकांचं बेरोजगारांचे आवाज म्हणून गेले 11-12 वर्ष आम्ही सातत्याने रस्त्यावरची लढाई लढत आहोत. पुढच्या काळामध्ये देखील आमचं तीच भूमिका असेल. ओके, थँक्यू. थँक्यू. एक फोटो फक्त घ्या. तिकडं यश मध्ये नको. एक मिनिट